गोंदिया जिल्हा हा जिल्हा महाराष्ट्राच्या पूर्वोत्तर विदर्भातील जिल्हा असून मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यालगत आहे. गोंदिया जिल्हा हा पूर्वी भंडारा जिल्ह्याचा एक भाग होता. हा जिल्हा अविकसित असून बहुतेक जमीन जंगलाने व्यापलेली आहे. गोंदिया जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ हे सुमारे 5234 चौरस किलोमीटर इतके असून येथील लोकसंख्या सुमारे 13,22,635 इतकी आहे. या जिल्ह्यात एकूण 8 तालुके आहेत. त्यामध्ये गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, देवरी, आमगाव, सालेकसा, अर्जुनी, मोरगाव, सडक, अर्जुनी यांचा समावेश होतो. गोंदिया जिल्ह्यामध्ये उन्हाळा अतिशय गरम तर हिवाळा अतिशय थंड असतो. येथे वार्षिक पाऊस सरासरी 1401 मिलीमीटर इतका पडतो. वैनगंगा ही मोठी आणि प्रमुख नदी या जिल्ह्यातून वाहते. तर बाघ, चूलबंद, गाढवी आणि बावनथडी ह्या तिच्या उपनद्या आहेत. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती हाच आहे. चांगल्या पावसामुळे इथे मुख्य पीक भात हे घेतले जाते, परंतु जिल्ह्यामध्ये अन्य कृषी उत्पादन देखील घेतले जाते. त्यामध्ये ज्वारी, अळशी, गहू आणि तूर यांचाही समावेश होतो. येथील बोलीभाषा ही हिंदी, मराठी, गोंडी आणि पोवार या आहेत. या जिल्ह्यातील आदिवासी समुदायाची स्वतःची संस्कृती आहे. ते परसा पेन या देवाची उपासना करतात. हे सर्वजण शुभ प्रसंगी आणि नवीन पिके येतात तेव्हा रेला हे नृत्य करतात. रेला हे नृत्य आदिवासी समुदायात लोकप्रिय आहे. याशिवाय ढोल हे नृत्य देखील लोकप्रिय आहे. या जिल्ह्यात अनेक पर्यटन आणि धार्मिक स्थळे आहेत. चला तर पाहूयात. नवेगाव राष्ट्रीय उद्यान. हे उद्यान गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिणेला वसलेले आहे. हे महाराष्ट्र राज्याच्या पूर्व भागात स्थित असून सुमारे 133.78 चौरस किलोमीटर इतक्या क्षेत्रफळामध्ये वसलेले आहे. निसर्ग संवर्धनाच्या दृष्टिकोनातून या उद्यानाला अतिशय महत्त्व आहे. या राष्ट्रीय उद्यानात पक्ष्यांच्या 209 प्रजाती, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या 9 प्रजाती आणि 26 सस्तन प्रजाती आहेत. यामध्ये वाघ, बिबटे, जंगली मांजर, पाम सिव्हेट, लांडगा इत्यादींचा समावेश आहे. नागझिरा अभयारण्य. नागझिरा अभयारण्य भंडारा जिल्हा आणि गोंदिया जिल्ह्याच्या मध्यात वसलेले आहे. साकोली पासून फक्त 22 किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर आहे. जैवविविधता संवर्धन या दृष्टिकोनातून या अभयारण्याला अत्यंत महत्त्व आहे. कचारगड. कचारगड हे गोंदिया पासून 55 किलोमीटर अंतरावर आहे. येथे प्रसिद्ध अशा सुमारे 25,000 वर्ष जुन्या नैसर्गिक गुहा असल्यामुळे पर्यटकांचे हे लोकप्रिय स्थळ आहे.
येथे पुरातन वस्तुशास्त्रज्ञांना दगडांचे शस्त्र सापडले आहेत जे त्या काळातील लोक उपयोग करीत होते. हे स्थळ घनदाट जंगलात वसलेले असून ट्रेकिंग करिता उपयुक्त असे स्थळ आहे. हजरा फॉल गोंदिया जिल्ह्यापासून हे सालेकसा तालुक्यात सुमारे 50 किलोमीटर अंतरावर आहे. पावसाळ्यात पर्यटक येथील पाण्याच्या झऱ्याचा आनंद घेतात. सभोवताली घनदाट जंगल आणि हिरव्यागार वनस्पतींनी नटलेले हे निसर्ग वैभव येथे पर्यटकांचे मन मोहित करते. दरेकसा रेल्वे स्थानकापासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर आहे. पदमपूर गाव हे आमगाव तालुक्यात वसलेले असून प्रसिद्ध संस्कृत लेखक भवभूतीचे जन्मस्थान आहे. भवभूती यांनी उत्तर रामचरिता, मालती माधवा आणि महावीर चरित्र यांसारखे संस्कृत साहित्य लिहिले. या गावात अनेक प्राचीन मूर्ती आढळतात. चुलबंद धरण चुलबंद धरण गोंदिया पासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर गोरेगाव तालुक्यात आहे. डाकराम सुकडी गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तहसील येथे वसलेले डाकराम सुकडी चक्रधर स्वामी मंदिरासाठी ओळखले जाते. मंदिरापासून 1 किलोमीटर अंतरावर बोडलकसा धरण आहे. कामठा गोंदिया शहरापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे मागील शतकातील कामठा जमीनदारांचे प्रशासकीय मुख्यालय होते. सूर्यदेव मांडो देवी मांडो देवी आणि सूर्यदेव मंदिर हे शहरापासून सुमारे 26 किलोमीटर अंतरावर आहे. मांडव देवीचे मंदिरात नवरात्र उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. तिबेटी कॅम्प तिबेटी कॅम्प गोठणगाव येथे असून लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हे ठिकाण तिबेटी शरणार्थी आणि त्यांच्या वास्तव्याचे ठिकाण आहे. पर्यटक या ठिकाणी बौद्ध मंदिर आणि तिबेटी संस्कृती हे पाहण्यासाठी भेट देतात. नागरा गाव गोंदिया शहरापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर असून हे पर्यटक व भाविकांसाठी प्रसिद्ध आहे. 15व्या शतकात हेमाडपंथी पद्धतीने बांधकाम करण्यात आलेले शिवमंदिर देखील येथे आहे. येथे इतर देवांचे मंदिर देखील आहेत. प्रतापगड हे अर्जुनी मोरगाव तालुक्यात असून नवेगाव बंध राष्ट्रीय उद्यानापासून जवळपास 20 किलोमीटर अंतरावर आहे. दरवर्षी महाशिवरात्री हा उत्सव प्रतापगड येथे साजरा केला जातो. 3 दिवसाचा हा सण स्थानिक प्राधिकरणाद्वारे आयोजित केला जातो. त्या ठिकाणी भगवान शंकराची 30 फूट उंच अशी भव्य मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे. अदानी वीज प्रकल्प तिरोडा तालुक्यात 30 किलोमीटर अंतरावर हा प्रकल्प आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. महाराष्ट्र हेरिटेज, प्रत्येक पान इतिहासाचे.